श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी आपल्याबरोबर बोलतात. आता आपण पूर्णपणे स्वामीमय झालेलो आहोत आणि याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, की स्वामी आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर बोलतात, सदैव आपल्या पाठीशी असतात, ते काय करायचं तुम्हाला एक छोटंसं सांगते मी तुम्हाला. तुमच्या घरामध्ये स्वामीची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, तुम्ही मठात जात असाल तर कुठेही तुमचं काही काम असू द्या, ऑफिसमध्ये सुद्धा जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमच्या डेस्कवर 100% स्वामींची मूर्ती, प्रतिमा किंवा फोटो असेल. तर करायचं काय आहे, कोणत्याही कामासाठी जाताना जसं आपण एखाद्या मित्राला फोन करतो की बाबा चल रे माझ्याबरोबर, माझं इथे एक छोटंसं काम आहे, मैत्रिणीला सांगतो अगं तू येतेस ना, चल माझं इथे काम आहे आपण जाऊया. तसंच काय करायचं आहे, स्वामी जसं तुमचं काम असेल ना तसं स्वामींच्या प्रतिमेजवळ उभं राहायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि सांगायचं आहे स्वामी चला आपल्याला उशीर होतोय, आपल्याला या कामासाठी जायचं आहे. आणि तुम्ही बघा हे करून स्वामी तुमच्याबरोबर येतात. तुमचं कोणतंही काम असून दे ना ते 100% पूर्ण होतं. तुम्ही मठात गेलाय तर स्वामींना सांगा, स्वामींना विचारा स्वामी तुम्ही जेवलात का, तुम्ही कसे आहात, त्याचं उत्तर 100% तुम्हाला भेटेल. खरा स्वामी भक्त असेल ना त्याचा हा अनुभव आहे आणि प्रत्येकाला हा अनुभव आला पाहिजे. तर करून बघा, कारण की आपण रुटीनच्या जीवनामध्ये काही करायचं नाहीये, स्वामींचं नामस्मरण करतो ना तसंच घरातून बाहेर निघताना, एखाद्या कामासाठी जाताना, ऑफिसला जाताना, कामाला जाताना सांगा ना स्वामी चला माझ्याबरोबर आपल्याला इकडे जायचं आहे, स्वामी माझ्याबरोबर चला आपल्याला हे करायचं आहे. किंवा तुम्हाला कोणताही प्रश्न पडला असेल तर स्वामींना विचारा, स्वामी मी आता काय करू मला तुम्ही सांगा, तुमच्याशिवाय मला उत्तर भेटणार नाही. आणि बघा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज भेटेल. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भेटत नाहीत आणि कळत नाही की काय करावं, त्यावेळेस फक्त स्वामींना हाक मारा. स्वामी राय 100% तुमची ती इच्छा पूर्ण करतील किंवा त्या अडचणीतून तुम्हाला अलगद असे बाहेर काढतील. खरोखर खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल. काय करायचं आहे, मनापासून तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे, हृदय निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल राग द्वेष मनामध्ये काही ठेवू नका. स्वच्छ मनाने फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मारा की स्वामी चला माझ्याबरोबर हे काम करायचं आहे आणि स्वामींना धन्यवाद करा. खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल आणि करून बघा. खरोखर स्वामी आपल्याबरोबर बोलतात, आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात. माझा अनुभव आहे म्हणून मी शेअर करते आणि तुम्हालाही तो अनुभव आला पाहिजे म्हणून मी सांगते. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. आणि किती जणांना ह्या अनुभवाचं फळ भेटलेलं आहे किंवा त्यांनी असा अनुभव घेतलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव.